पत्रकार परिषद आयोजित केली होती, काय सांगाल याबद्दल? हे आपल्या मुक्ताईनगर शहराची आणि बोदवड शहराच्या पाणीपुरवठा योजनेच्या संदर्भामध्ये खऱ्या अर्थाने आज मी आपल्यासमोर आलेलो आहे. मधल्या काळामध्ये बोदवड शहरासाठी आपण 6 मार्च 2023 मुक्ताईनगर शहरासाठी आपण 6 मार्च 2023ला एक योजना मंजूर केलेली होती. तर ती योजना पूर्णा नदीच्या पात्रातून असल्याने याच्यापूर्वी पूर्णा नदीच्या पात्रातून आपली मुक्ताईनगरच्या किंवा त्या 48 गावांच्या पाणी योजनांसाठी जो दरवर्षी पावसाळ्यामध्ये किंवा उन्हाळ्याचं पाणी नदीपात्रातून कमी झाल्यावर ज्या अडचणी येत होत्या त्या अडचणी दूर करण्याच्या दृष्टीने आपण त्या कन्सल्टन्सीना काही उपाययोजना सांगितल्या होत्या. तशा उपाययोजना न होऊ शकल्यामुळे आपण ती ज्या दिवशी योजना मंजूर झाली तिचा रिव्ह्यू घेऊन त्याच्यानंतर मी सरकारला मागणी केली. अधिवेशनामध्ये तसा प्रश्न उपस्थित केला की ही तापीवर न द्यावी, कारण तापीला गड कमी असतो, 3 महिने गड असतो तापीला. पूर्णाला 3 महिने गड असून 3 महिने पाणी डिस्टर्ब होतं, अशुद्ध आणि कमी दाबाने पाणी येतं, त्यातल्या त्यात पाणी अनियमित येतं. त्याच्यामुळे नियमित पाणी मिळावं म्हणून मग किमान इथे जर पूर्णावर घ्यायचं असेल आपल्याला तर इथे प्री सेटलिंग टँक घेतला पाहिजे, मळपंप घेतला पाहिजे, हे योजनेमध्ये आपण अंतर्भूत करावं. अशा पद्धतीचं मी त्या एजन्सीला आणि सरकारलाही सांगितलं. विधानसभेत पण मी हा प्रश्न ठेवलेला होता. त्या दृष्टिकोनातून कालच्या दिवशी म्हणजे 1 तारखेला पत्र प्राप्त होऊन 1 मार्चला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे चीफ इंजिनियर यांनी पत्र दिलं आणि त्याच्यामधले ते बदल करून आज परत ती जी स्टे होता 6 मार्च 2023च्या नगरविकास विभागाच्या त्या योजनेला जो स्टे होता तो स्टे उठवून आज नव्याने ही योजना मंजूर झालेली आहे. आणि मुक्ताईनगर शहराला शुद्ध आणि मुबलक पाणी मिळण्यासाठी हा जो मधला अडचणीचा विषय होता तो आज दूर झाला आहे आणि लागलीच टेंडर नगरपंचायत करून आपण या महिन्याभरामध्ये काम चालू करू शकतो अशा परिस्थिती आज आहे. म्हणून आपल्यासोबत त्याच्या निमित्ताने आलेलो आहे. तसंच बोदवडची पाणीपुरवठा जी पाणी योजना आहे त्याच्यातही थोड्याशा अडचणी होत्या, तेही तापीवरून आपण घेण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न केलेले होते आणि ते प्रयत्न आपले यशस्वी होत आहे. त्या दृष्टीने आपण कागदपत्र पुरवले आहे. 7 तारखेला आचारसंहिता संपली की बोदवड तालुक्याचे 2 योजना मंजूर होतील आणि लवकरात लवकर त्याही योजनेचं काम चालू होईल. आपण सरकारला विनंती केली की आता योजना जर नगरपालिका टेंडर करणार असेल तर टेंडरचा अवधी हा 21 दिवसाचा न ठेवता कमी दिवसाचा ठेवा, कारण याच 3-4 महिन्यामध्ये ते योजनेचं काम लागून लवकरात लवकर काम कसं होईल आणि लोकांची पाणी टंचाईपासून मुक्तता कशी होईल हा प्रयत्न करण्याच्या दृष्टिकोनातून आपण हा विषय केलेला आहे आणि सरकारने ते मान्य केलेलं आहे.